सुप्रभात. मी प्राध्यापक शेंडे MG. राज्यशास्त्रामधला पाठ 3. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या. मानवतावादी प्रश्न. पहिल्या 2 पाठामध्ये आपण 1991 नंतरच्या जगातील बदलांचा अभ्यास केलेला आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये अनेक नव्या संकल्पना अस्तित्वात आल्या. आपण त्या पाहिल्याही, जसे सहभागी, मानवी हक्काबाबत जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी. पर्यावरण आणि गरिबी आणि विकास योजनांचे दृष्टिकोन, लिंगभेद विषयक दृष्टिकोन हे मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झाले आहे. मग आता आपण या पाठामध्ये आपण या प्रश्नांचा विचार करणार आहोत. त्या प्रश्नांना भारताने कसे हाताळले आहे हे समजून घेणार आहोत. वरील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या माध्यमातून त्याला भारत सरकारने किंवा भारताने कोणत्या पद्धतीने त्याला तोंड दिलं आहे किंवा ते कशा पद्धतीने हाताळलेलं आहे हे आपण अभ्यासणार आहोत. पहिल्यांदा पर्यावरण आणि शाश्वतता याबद्दल आपण पाहणार आहोत की पर्यावरणाबद्दल काय विचार झाला आहे आणि ती शाश्वतता टिकवण्यासाठी काय केलं आहे. पर्यावरण म्हणजे नेमकं काय? पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण. आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी. पर्यावरण म्हणजे ज्या वातावरणामध्ये माणूस, प्राणी आणि वनस्पती राहतात. नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या सर्व सजीव आणि निर्जीव दोन्ही गोष्टी मिळून नैसर्गिक पर्यावरण बनते. यामध्ये माती आहे, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादीचा समावेश केला जातो. मानव निर्मिती पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच भूप्रदेश ज्यांचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलेले आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केले आहे. 1972च्या स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरण विषयक परिषदेत पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास यातील संबंधाचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावर केला. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असाच होता. 1983 साली संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. त्यालाच ब्रँडलँड कमिशन आयोग असं म्हटलं जातं. 1987 साली आपला अहवाल सादर केला. या अहवालामध्ये केवळ आर्थिक बाबीचा किंवा आर्थिक वाढीचा विषय नव्हता, तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्यात आलेला होता. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलावली. या परिषदेमध्ये ब्रंटलँड कमिशन अहवालाचा आढावा घेण्यात आला. या परिषदेचे हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकास संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांचा एकत्रित प्रयत्नातून पृथ्वीचे सदृढ भवितव्य साधणे हे देखील होते. सदृढ भवितव्य पुढील आयुष्यामध्ये किंवा पुढील जीवनामध्ये येणाऱ्या पिढीला पृथ्वीच्या माध्यमातून काय मिळायला हवं आहे आणि कोणत्या गोष्टी
मिळायला हवेत यासाठी म्हणून या परिषदेचा उद्दिष्ट होता. ही परिषद 1992 साली रिवो येथे झाली. रिवो दे जेनेरिओ अर्थ समिट, रिवो समिट 1992 रिवो कॉन्फरन्स किंवा अर्थ समिट अशी या परिषदेची विविध नावे आहेत. मग या परिषदेनं विकासासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्याचा तसेच पर्यावरण आणि विकास यांचा एकत्रितपणे विचार करण्यासाठी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. शासन, उद्योग आणि स्वयंसेवी संस्थाचे नेते 2002 साली जोहान्सबर्ग येथे अर्थ समिटसाठी एकत्रित आले. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती संस्थासाठी शाश्वत विकास हे सर्वांचे महत्त्वाचे ध्येय आहे हे ठरले गेले. 2012 मध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय रिवो येथे संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकासासंदर्भात पुन्हा एकदा परिषद घेतली गेली आणि त्यात रिवो +20 किंवा रिवो अर्थ समिट 2012 असे संबोधले जाते. पर्यावरणीय शाश्वतेचा उद्देश नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे, ऊर्जेचे पर्यायी स्रोत शोधून काढून प्रदूषण आणि पर्यावरणाला पोहोचणारी हानी कमी करणे हा आहे. पर्यावरणीय संसाधनाची हानी रोखण्यासाठी पर्यावरणासोबत जबाबदार नाते निर्माण करणे हे दीर्घकाळासाठी पर्यावरणीय गुणवत्ता राखणे ही पर्यावरण संसाधनाची व्याख्या आहे. पर्यावरणीय संसाधनाचा उद्देश हा आजच्या पिढीच्या गरजा पूर्ण करताना पुढील पिढीच्या गरजा भागवण्याच्या क्षमतेशी तडजोड न करणे हा आहे. पर्यावरण जेव्हा आपण पाहतो किंवा पर्यावरणाचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा पर्यावरणामधल्या अनेक गुंतागुंती आणि पर्यावरण नाश होत चालल्यामुळे अलीकडच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं करोनासारख्या रोगाची सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा रोगावरती खऱ्या अर्थाने मात करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आंतरिक शक्ती ही सर्व मानवांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजेच, कारण त्याशिवाय आपल्याला दुसरा तरुण उपाय नाही. आणि येणाऱ्या पिढीसाठी चांगलं आरोग्य, शुद्ध पाणी या सगळ्या गोष्टी मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी म्हणून पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या या खाली आपल्याला उल्लेख केलेले आहे. त्यामध्ये पहिला जो भाग येतो तो हवामानातील बदल. आता सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो आहोत हवामान ही बदलाची प्रमुख कारणं हरित क्रांती वायूचे उत्सर्जन हे आहे. त्यामुळे दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या लाटा आणि पूर यासारखी तीव्र वातावरणीय समस्या उद्भवतात. आज आपल्याला पाहायला मिळतं गेल्या वर्षीच्या सर्वसाधारण पावसाळ्यामध्ये कोल्हापूरसारख्या ठिकाणी, महाराष्ट्राच्या ठिकाणी, आंध्र प्रदेशच्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या राज्यामधून, वेगवेगळ्या राष्ट्रामधून अनेक प्रकारच्या पाण्याचा प्रादुर्भाव आणि आलेलं पाण्याचा पूर यामधून अनेक गावांचं, अनेक राज्यांचं नुकसान हे फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं, बघायला मिळतं. आणि हवामानाचा बदल म्हणजे एक आपल्या आरोग्याला मिळवून दिलेलं एक आरोग्यवर्धिनी औषधच आपल्याला मानता येईल. कारण हवामान चांगले असेल तर आपल्याला मानवाला पृथ्वी तलावरती असलेल्या सर्व वस्तूंना तो एक चांगला काळच आहे असं मानावं लागेल. त्यातूनच प्रदूषण, हवेचे प्रदूषण आणि हवामानातील बदल यांच्यात निकटचा संबंध आहे. हरित क्रांती वायूमुळे पृथ्वीची उष्णता तर वाढतेच, त्यामुळे महानगरामध्ये दाट धुक्यासारखे प्रदूषण वाढून
लोकांच्या आरोग्यास हानी पोचते. आज आपण मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी, पुणेसारख्या ठिकाणी जर आपण जवळचा अनुभव म्हणून जर पाहिलं तर या ठिकाणी डोंगर पोखरले जातात. समुद्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी इमारती उभ्या केल्या जातात. त्याच मागच्या 1-2 वर्षामध्ये आपण पाहतो आहोत शंकराचा कैलासाच्या ठिकाणी सुद्धा याच दृष्टिकोनातून हवामानाचा बदल आणि हवामानाच्या बदलाच्या माध्यमातून तिथं केलेलं अतिक्रमण, यातून उंच उंच असलेल्या इमारतीसुद्धा त्या पाण्याच्या याच्यामध्ये वाहून गेल्या आणि अशा समस्यामुळे, अशा प्रदूषणामुळे लोकांचं हानी ही आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर जंगलतोड कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, जो एरवी वातावरणात मिसळून जागतिक तापमान वाढीत भर घालतो. जंगलतोड झाल्यामुळे जंगलावर अवलंबून असणारे प्राणी आणि मानवाच्या रोजच्या जगण्याचा प्रश्न हा निर्माण होतो. आजकाल आपण पाहतोय, बातम्या ऐकतो, अनेक ठिकाणी जंगलतोड तर होतीच आहे आणि जंगलतोड होत असताना सुद्धा जंगलं जाळली जात आहेत आणि जंगलं जाळल्यामुळं त्या ठिकाणी असणारे प्राणी, मग ते वन्य प्राणी असतील, पशु असतील, पक्षी असतील, त्या ठिकाणी संपूर्णपणे त्यांचा ऱ्हास होतो आणि ऱ्हास झाल्यामुळं त्या ठिकाणी ज्याप्रमाणे जसं जगणं आणि मृत्यू, उत्पत्ती, स्थिती आणि लय याप्रमाणे जे पृथ्वी तलावरचं जे निसर्गाचं चक्र आहे त्या निसर्गामध्ये बाधा येते आणि बाधा आल्यामुळं आजकालचं आपल्याला संकट पाहायला मिळतं. आज जे आपण घरात बसून ऑनलाईन अभ्यास करण्याचा जो भाग आहे तो म्हणजे करोनासारखा न दिसणारा जो सूक्ष्म विषाणू आहे, तो विषाणू आज वैश्विक मोठ्या प्रमाणामध्ये संकट हे आपल्यावरती आज आपण ओढावून घेतलेलं आहे. हे याच्यातून आपल्याला पाहायला मिळतं, बघायला मिळतं. पाण्याच्या कमतरतेमुळे आपल्याला लोकसंख्या वाढ आणि हवामान बदलामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, यामुळे पाण्याची कमतरता हा आज मोठा प्रश्न उभा राहिला आहे. स्वच्छ आणि सुरक्षित पाणी मिळवणे ही लोकसंख्येवरील मोठी समस्या आहे. आज आपण म्हणतोय की जगाच्या पातळीवरती 29% जमीन आणि 71% पाणी असं जरी असलं तरी सुद्धा पिण्यालायक लोकाला पाणी नाही. जरी 71% पाण्याचा जरी भाग पृथ्वी तलावरती असला तरी सुद्धा आजच्या परिस्थितीमध्ये 10 वर्षाच्या परिस्थितीचा पाठीमागचाही विचार केला तर लोकांना दररोज पाणी पिण्यास स्वच्छ मिळत नाही. परिस्थिती आपण पाहतो की आजही आपल्याला पिण्याच्या स्वच्छ पाण्यापासून आपण वंचित आहोत. दररोज तर पाणी पुरवठा होतच नाही. आज आपल्याला सगळ्या ठिकाणी स्वच्छ पाणी मिळवण्यासाठी धडपड करावी लागते आणि काही वर्षापासून आपण पाहतो काही कोसो दूर लोक पाणी पिण्यासाठी, पाणी आणण्यासाठी जात आहेत आणि त्या ठिकाणी घातपात घडलेले हे आपल्याला पाहायला मिळतं. याचाही परिणाम याच्यावरती आपल्याला झालेला बघायला मिळतो. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे अन्न सुरक्षेचा आणि लोकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहतो. हवामान बदल हेही जैवविविधतेच्या ऱ्हासाचे प्रमुख कारण आहे. कारण काही गोष्टी लोकांनी निर्माण केलेल्या आहेत, पण लोकांनी जरी निर्माण केलेल्या असल्या, तज्ज्ञांनी जरी निर्माण केलेल्या असल्या तरी सुद्धा त्यातून अनेक प्रकारच्या प्राण्यांचा, अनेक प्रकारच्या झाडांचा, अनेक प्रकारच्या वस्तूंचा त्या ठिकाणी नाश होताना पाहायला मिळतो. आणि अशा प्रकारच्या जर वस्तूंचा नाश झाला किंवा प्राण्यांचा नाश झाला तर ते प्राणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. खवल्या मांजरसारखं आपण जे प्राणी आहेत ते प्राणी कितीतरी चीनच्या माध्यमातून आपल्या देशातून त्याची तस्करी केली जाते, सापांची तस्करी केली जाते, छोट्या छोट्या कीटाणूंची तस्करी केली जाते
आणि या तस्करीच्या माध्यमातून आपल्या देशातील, आपल्या भारतामधील अनेक प्राण्यांचा आज सर्वनाश झालेला पाहायला मिळतो. हे प्राणी जे आहेत ते कीटक मारून खाल्ल्याने किंवा जसे उंदीर असेल, उंदराला साप खातो, साप असेल, साप हा शेतकऱ्यांचा मित्र मानला जातो आणि तो त्यापासून म्हणजे जे धनधान्य असेल, शेतामध्ये आलेलं धान्य असेल, ते धान्य वाचवण्याचं काम, म्हणजेच उंदीर हा धान्याचा नाश करतो आणि उंदराला साप खातो, म्हणून त्याला सापाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलं जातं. पण हे सगळ्या अलीकडच्या काळामध्ये सर्व गोष्टींचा, सर्व प्राण्यांचा नाश होत चाललेला आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. मग याच्यातून आपल्याला बघायला मिळतं भारताच्या पर्यावरण आणि जंगलविषयक धोरणाचे नियोजन, प्रोत्साहन, समन्वय आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडे सोपवलेली आहे. या मंत्रालयाचे प्राथमिक उद्दिष्ट देशातील तलाव, नद्या, तेथील जैवविविधता, जंगले आणि प्राणी जगत इत्यादी नैसर्गिक साधनांचे संरक्षण करणे, प्रदूषण कमी करणे हा महत्त्वाचा भाग त्यांच्याकडे आहे. आलेली धोरणे आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हे आहे. हे करताना मंत्रालय शाश्वत विकास आणि मानवाचे कल्याण या दोन्ही मूल्यांचा आधार घेते. व्यक्तीच्या उत्पन्नावर लक्ष केंद्रित करते. उत्पन्नाच्या आधारावर त्या व्यक्तीला तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. हे जीवनाचे भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा याची जबाबदारी घेणे हे सुद्धा अपेक्षित असते. मग याच्यातून गरिबीचा एक पर्याय हा दृष्टिकोन देखील आहे. गरिबी हा दृष्टिकोन जीवनाच्या भौतिक व अधिभौतिक घटकावर भर देतो. त्यामध्ये शाश्वत समाजातून मानवाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय कल्याणावर लक्ष केंद्रित करतो. याच्यात मूल्य, सामाजिक बंध व सामूहिक संसाधनाच्या उपलब्धतेचा विशेष महत्त्व दिलेले आहे. असा दृष्टिकोन निर्णय प्रक्रियेच्या सहभागी स्वरूपाला महत्त्व देतो. त्यामुळे समाजाच्या उपेक्षित घटकाला सार्वजनिक धोरणामध्ये सहभाग घेणे हे महत्त्वाचे वाटते. तसेच राजकीय आर्थिक विकेंद्रीकरणालाही प्रोत्साहन मिळते. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं गरीब, पुढचा जो भाग येतो गरीब आणि विकास. आता ह्याला गरीब हा काय कारणीभूत आहे, तर गरिबी कशाला म्हणायची. गरीब हा एक असा आहे की गरीब म्हणजे काय, तर गरिबीचा विकासाशी संबंध काय आणि गरिबी आणि विकास यांच्यातील संबंध समजून घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही विविध दृष्टिकोनाची मदत होते. या भागात वरील नमूद केल्याप्रमाणे मुद्द्यांची सविस्तर चर्चा ही केलेलीच आहे. तर गरिबी कशाला म्हणायचं, कोणत्या भागातून किंवा कशाच्या माध्यमातून एखादी व्यक्ती गरीब आहे. त्याला अन्न, पाणी, वस्त्र, पारंपरिक दृष्टिकोनाच्या माध्यमातून निवारा, पाणी, स्वच्छता इत्यादीच्या अभावावर भर दिला जातो. गरिबीचा अर्थ शोधताना आर्थिक घटकाचा देखील विचार केला जातो. म्हणूनच गरिबी म्हणजे एखाद्या व्यक्तीची, कुटुंबाची किंवा समाजाची अशी परिस्थिती जिथे लोकांना स्वतःच्या मूलभूत गरजा भागवणे शक्य नसते किंवा कठीण असते. ही संकल्पना व्यक्तीच्या उत्पन्नावर आधारित असते. त्याच्या तुलनेने सोयीस्कर आयुष्य जगता येते. हे जीवन भौतिक घटक आहेत. राज्याने लोकांना जगण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गरजांचा पुरवठा व्हावा ही जबाबदारी घेणे अपेक्षित असते. त्याच माध्यमातून गरिबी एक पर्याय दृष्टिकोन देखील हा आहे. दृष्टिकोनातून जीवनाच्या भौतिक, अधिभौतिक घटकावर त्यांनी विचार केला पाहिजे. सामाजिक मूल्य, बंध, सामूहिक संसाधन याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. आणि सार्वजनिक धोरणामध्ये या गरिबीचा हा विचार झाला पाहिजे. भारतातील गरिबी शहरं आपण जर पाहिली
तर आपल्याला ते पुस्तकामध्ये पाहायला मिळतील. भारतातील गरिबी आणि स्थलांतरित झालेली झोपडपट्टी, मुंबईमधील झोपडपट्टी, पुणेमधील झोपडपट्टी, सोलापूरमधील झोपडपट्टी, ज्या ज्या ठिकाणी गावं वसलेली आहेत, शहरं वसलेली आहेत, त्या ठिकाणच्या झोपडपट्ट्या जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की सामान्यतः विकासाचा दृष्टिकोन सामाजिक व राजकीय मूल्यातून पाहिला जातो. विकासाचा हेतू लोकांचे कल्याण साधण्याचा असतो. उदाहरणार्थ, विकासाचा संबंध आर्थिक वाढीशी जोडला जातो. आर्थिक विकासाचा एक पैलू आर्थिक वाढ घडवून आणण्याच्या राज्याचा प्रमुख भूमिकेवर लक्ष केंद्रित करत असतो. मग त्यामध्ये विकासाच्या माध्यमातून जर पाहिलं तर आपल्याला त्या विकासाच्या पर्यंत आपण पोचणारच आहोत. त्याच्यामधला पॉईंट काही पाहणारच आहोत, अभ्यासणार आहोत. पर्यायी पैलू म्हणून खुल्या अर्थव्यवस्थेच्या विकासाला प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेला महत्त्व देतो. पहिला दृष्टिकोन हा समाजवादी आहे, तर दुसऱ्या दृष्टिकोनाला भांडवलशाही म्हणता येईल. हे दोन्हीही विकासाचे पारंपरिक दृष्टिकोन आहेत. विकासाचा पर्यायी अपारंपरिक दृष्टिकोन हा गरिबीच्या भौतिक आणि अधिभौतिक घटकावर भर देतो. हा दृष्टिकोन समाजाच्या तळागाळातील लोकांच्या राजकीय सहभागाला महत्त्व देतो, जेणेकरून निर्णय प्रक्रियेमध्ये समाजाच्या सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळेल. मानवामध्ये मानवी उपक्रम व निसर्ग यांच्यात योग्य तो समतोल साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी शाश्वत विकासाच्या संकल्पनेला प्रोत्साहन मिळते. 1990 पर्यंत विकास साधण्याचे दृष्टिकोन मुख्यतः पारंपरिक स्वरूपाचेच होते. त्यामध्ये प्रमुख उद्दिष्ट गरिबीची भौतिक समस्या सोडवण्याचे होते. म्हणूनच राज्याचे प्रमुख कार्य औद्योगिकरण साधून किंवा शेतीवर भर देऊन आर्थिक सुबत्ता वाढवणे असे होते. यातून रोजगार निर्मिती व दरडोई उत्पन्नाची वाढ होणे अपेक्षित होते. 1990च्या पुढील काळामध्ये विकासाच्या पर्यायी दृष्टिकोनाला स्वीकारण्यात आले. त्यानुसार सध्याच्या काळात विकासाची संकल्पना समता, सहभाग, सबलीकरण असे शाश्वतता या तत्वांना महत्त्व देते. स्टॉपच कर. या ठिकाणी आपण थांबूयात. पुढील जो गरिबी आणि विकास यामधील भारतीय विकास प्रक्रियेचे 3 पैलू आहेत ते पुढच्या तासाला आपण अभ्यासूयात. सुखी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.